शेळी पालन करू की मेंढी पालन करू याचा अभ्यास न करताच लोक सुरुवात करतात आणि तोट्यामध्ये जातात. नमस्कार, चिकनवाला या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेळी पालन करून की मेंढी पालन करून जास्त उत्पन्न मिळतं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. काही पॉईंट्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे जागा. शेळ्यांना जागा कमी लागते. शेळी पालनामध्ये जागा कमी वापरली जाते. मेंढ्यांना जागा जास्त लागते. त्यांच्या शरीरानुसार, त्यांच्या हीटनुसार त्यांच्या मधलं अंतर जे आहे ते जास्त ठेवण्याची गरज असते. दुसरा पॉईंट आहे खाद्य. शेळ्यांचं खाद्य हे कमी प्रमाणामध्ये पण विविध प्रकारचं असतं. त्यांच्यामध्ये विविध वनस्पतींचा समावेश होतो. आणि मेंढ्यांचा विचार केला तर मेंढ्यांना हे जास्त गवत लागतं. चराई त्यांची जास्त करावी लागते जेणेकरून त्यांचं वजन झटपट वाढेल. त्यामुळे ते जास्त खातात. त्यामुळे जास्त खाद्याची गरज असते. तिसरा पॉईंट आहे रोगप्रतिकारशक्ती. शेळ्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती खूप चांगल्या प्रकारची असते. मेंढ्यांमध्ये ती शेळ्यांच्या तुलनेने कमी असते. चौथा पॉईंट आहे मार्केट. मटणांचा जो रेट आहे तो बोकडाच्या मटणाला जास्त आहे कंपॅरिझन केलं मेंढ्यांच्या मटणापेक्षा. 90% लोक या पॉईंटचा विचार न करताच आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. मग आता नक्की काय करायचं? जर तुम्ही शॉर्ट टर्म बिझनेस करत असताल तर शेळी पालन उत्तम आहे. जर तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस करायचा असेल तर मेंढी पालन हा एक उत्तम उपाय आहे. तुम्हाला काय योग्य वाटतं कमेंट करून नक्की सांगा.